या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने अनेकांचा भ्रमाचा भोपळा फुटला असून स्वतःला लोकांचा आणि अदृश्य शक्तीचा पाठिंबा असल्याचे गृहीत धरणाऱ्यांना जनतेने वास्तव दाखवून दिले आहे, अशा शब्दांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना गोरे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी राऊत यांना शेवटपर्यंत भक्कम पाठिंबा दिला. त्याचाच परिपाक म्हणून हा विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेकांच्या राजकीय भ्रमाचा भोपळा फुटला असून लोक आपल्या सोबत असल्याचा दावा करणाऱ्यांना जनतेनेच नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. लोक आमच्या सोबत आहेत, अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे असे समजून काही जण राजकारण करत होते. मात्र आता ती अदृश्य शक्तीच अदृश्य झाली आहे. भविष्यात त्यांना स्वतःचे अस्तित्व शोधावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला गोरे यांनी लगावला. यावेळी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत आता उशिरा का होईना त्यांना शंभू महादेवाची आठवण झाली याचा आनंद आहे, पण सोलापूरच्या जनतेने आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांना अदृश्य केले आहे. चमत्काराच्या भरोशावर राजकारण करणाऱ्यांचा चष्मा आता गळून पडला आहे, असेही म्हटले. दरम्यान निवडणूक संपल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत गोरे म्हणाले की राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूरच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.